नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही मुंबईवरून अक्कलकोटला आलो आणि आता अक्कलकोटला आम्ही सकाळी आलो। म्हणजे काल 31 तारीखला आम्ही निघालेलो, आज 1 जून आम्ही सकाळी पोहोचलो। आता फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही दर्शनासाठी निघालेलो आहोत। आज पप्पांचा बर्थडे पण आहे, त्यानिमित्ताने म्हटलं की अक्कलकोटला जाऊया दर्शनासाठी। अचानक आमचं प्लॅनिंग ठरलं, मम्मी बोलली की आपण जाऊया अक्कलकोटला। बघा तर तिकीट वगैरे पण सर्व व्यवस्थित झालं, भेटलं आणि आमचा प्लॅन आता सक्सेसफुल झाला। तर पप्पांना काल तर बघितलं, विश केला आम्ही रात्री 12 वाजता। तर पुन्हा एकदा हॅपी बर्थडे पप्पा, थँक्यू। आता आम्ही ते स्टँडला उतरलो आहे। हॉटेलवरनं रिक्षा केली शेअरिंगमध्ये 10,000 रुपये पर सीट। इथे स्टँडला उतरलो ना, तिथे खंडोबा मंदिराच्या इथे चाललो आहे। खंडोबा मंदिर, श्री स्वामी समर्थांचे प्रथम आगमनस्थान। खंडोबा मंदिरामध्ये दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर आता आम्ही चाललो आहे चोळप्पा महाराजांच्या मठामध्ये। तर आता पुढे चालतो आहे आणि इथे आता हे सगळे दुकानं स्टॉल्स वगैरे सुरू झालेले आहेत। तर खंडोबा मंदिरमध्ये दर्शन छान झालं, गर्दी नव्हती। आता पुढे बघूया चोळप्पा महाराजांच्या घरी, त्यानंतर मग वटवृक्ष मंदिरात जायचं आहे। नंतर थांबा, तेव्हा तिकडे पण दुकान आहेत बघा, ती कशी आहेत। नंतर येऊ, थांब।
हे इकडे चोळप्पा महाराजांचा वाडा आहे. समजत नाही काही वस्तू. अच्छा ही ती विहीर. वाड्याच्या आतमध्ये प्रवेश केल्यावर डाव्या साईडला ही विहीर आहे. हा आहे चोळप्पा महाराजांचा वाडा. इकडे ही विहीर आहे आणि ह्या विहिरीतलं जे पाणी आहे ना ते इकडे या मडक्यामध्ये ठेवलेलं आहे पिण्यासाठी. चला आता दर्शन घेऊन आमचं झालं. आणि मित्रांनो चोळप्पा महाराजांच्या वाड्याजवळच हे एक हॉटेल आहे. जर तुम्हाला थांबायचं असेल तर हे देखील एक हॉटेल आहे. माहिती मिळावी म्हणून मी देतोय. हे इकडे देखील एक पोस्टर आहे विनायक भक्त निवास. म्हणजे चोळप्पा महाराजांच्या वाड्याच्या अगदी शेजारीच हे आहेत. आणि इथे हे पापड वगैरे घेऊन बसलेत काकी विकण्यासाठी. खेळणी आहेत लहान मुलांचे. तर मित्रांनो आता चोळप्पा महाराजांच्या वाड्यातून दर्शन घेऊन आल्याच्या नंतर ही जी बाहेरची जागा आहे इथूनच आपल्याला वटवृक्ष मंदिराकडे जायला रिक्षा भेटतात. 20 रुपये शेअरिंग घेतले आमच्याकडनं पर सीट 20 रुपये. आणि 10 मिनटं साधारण लागली रिक्षाने आम्हाला जायला. चोळप्पा महाराजांच्या वाड्यामध्ये दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आम्ही वटवृक्ष मंदिराच्या इथे आलेलो आहे. पण आम्ही आधी असं ठरवलं की आम्ही आधी जेवण करून घेणार आहे, त्यानंतर वटवृक्ष मंदिराच्या इथे दर्शनाला जाणार आहे. कारण दर्शनाला लाईन खूप आहे. त्यामुळे आधी अन्नछत्रेमध्ये आलो आहे प्रसाद करायला. मग प्रसाद करून झाल्याच्यानंतर मग आम्ही दर्शनाला जाऊ. मित्रांनो इथे आतमध्ये आल्याच्या नंतर उजव्या साईडला हे लता दीदी मंगेशकर यांच्या रथ आशीर्वाद श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट ह्या लता मंगेशकर म्हणजे लता दीदींच्या गाड्या आहेत त्या देखील इथे उभ्या केल्या आहेत. आणि स्वामींची ही भव्य अशी मूर्ती आहे इथे. या साईडला देखील एक आहे. त्याच बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची देखील एक मूर्ती आहे. इथे फोटोज वगैरे काढतात बरेच जण, आम्ही पण काढले. त्यानंतर पुढे आल्यानंतर हे इथे रांग आहे प्रसादासाठी. जेंट्स आणि लेडीज दोघांची वेगवेगळी रांग आहे. त्यानंतर इथे हे यात्री निवास आहे आणि हे इथे पार्किंग आहे.
त्यानंतर आमचा नंबर आला, आम्ही आतमध्ये आलो आणि इथली व्यवस्था फार छान आहे, मस्त बनवलं आहे, स्वच्छ आहे. आणि इथे ही जी समोर स्क्रीन आहे ना, त्या स्क्रीनवरती माहिती सांगतात, म्हणजे हे मंदिराबद्दल असो या अन्नछत्रेबद्दल असो, याबद्दल माहिती या स्क्रीनवर सांगितली जाते. त्यानंतर हे प्रसाद आहे आजचं. एक तासामध्ये 800 चपात्या तयार करता येणाऱ्या 7 मशीन्स आणि भांडे धुण्यासाठी डिशवॉशर यांची देखील सोय. यासाठी उपयुक्त सर्व अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आणि प्रशस्त अशी इनडोअर जिम देखील बांधण्यात आली आहे. हे इथे दत्तगुरूंचं मंदिर आहे आणि आता मी वटवृक्ष मंदिराकडे दर्शनाला चाललेलो आहोत. तर इकडे हे हा बाजाराचा परिसर आहे, म्हणजे हार फुलं किंवा प्रसाद व इतर वस्तू, फोटो वगैरे इथे सर्व भेटतात. फोटो फ्रेम असतील, मूर्त्या असतील, खूप आहे. तिकडनं जाऊया काय पुढून? सिग्नेचर ते सगळ्या गोष्टी मित्रांनो, वटवृक्ष मंदिरामध्ये आमचं दर्शन करून झालं. शूट करायला मिळालं नाही कारण खूप गर्दी होती. आणि इथे हे रुद्राक्षांपासून स्वामींचा फोटो तयार केलेला आहे. हे योगेश्वरी पूर्व मुंबई येथील स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थ महाराजांची सदर प्रतिमा 40,000 पंचमुखी रुद्राक्षापासून साकारण्यात आली आहे. 40,000 पंचमुखी रुद्राक्षांपासून स्वामींचा हा फोटो तयार करण्यात आलेला आहे. खूपच छान आहे. हे बरेचसे लोक फोटो वगैरे काढतात, आम्ही पण काढले.
तर मित्रांनो आता आम्ही परत आलो आहोत आमच्या हॉटेलमध्ये जिथे आम्ही बुकिंग केलेलं आहे. तर आज आलेलं काय केलं तर सर्वात आधी आम्ही इथून निघालो आणि गेलो खंडोबा मंदिरामध्ये दर्शनाला. तिथे दर्शन केलं. तिथे पण गर्दी एवढी नव्हती. त्यानंतर आम्ही चोळप्पा महाराजांच्या वाड्या जिथे आहे तिथे गेलो. तिथे पण एवढी गर्दी नव्हती. आणि वटवृक्ष मंदिरामध्ये आम्ही गेलो ना तिथे खूपच गर्दी होती. आम्ही आधी गेलो प्रसादालयामध्ये गेलो, प्रसाद केलं कारण जेवणाची वेळ झाली होती. त्यानंतर मग मंदिरात दर्शनाला गेलो आणि तिथे आतमध्ये तर काही शूट करायला अलाउड नाही आहे आणि खूप गर्दी झाली होती तेव्हा. आणि त्यानंतर मग फिरून वगैरे आता परत आम्ही आलो आहोत आमच्या हॉटेलमध्ये. तर खरं तर खूप दिवसापासूनची इच्छा होती अक्कलकोटला यायची, तर स्वामींनी केली ती आता पूर्ण. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पण अक्कलकोटचं दर्शन घ्या आणि बोला श्री स्वामी समर्थ. आता आम्ही जिथे थांबलो तो हॉटेल मी तुम्हाला दाखवतो. फार छान आहे हॉटेल आणि बजेटमध्ये देखील आहे. तर हे बघा. तर मित्रांनो जिथे आपण थांबलो तो हॉटेलचा एंट्रन्स गेट आहे. आता पप्पा जरा बाहेर चाललेत राऊंड मारायला आणि हा पूर्ण हॉटेलचा परिसर. तर त्या साईडला पण भरपूर हॉटेल आहेत जिथे समोर काही नवीन बनत आहेत, काही बनलेली आहेत. कारण मी 1-2 वेळा फोन केला होता ना 1-2 ठिकाणी, तर जे फोटो बघून मला वाटते की तेच आहेत म्हणून. आणि हे पूर्ण रूम्स आहेत. हे बघा 1, 2, 3, 4 हा एक घर. त्यानंतर 5, 6, 7, 8 आपली रूम नंबर आहे ती 7 आहे, त्या साईडला आहे. हे इथे असे झोपाळे वगैरे आहेत. इथे यात्री निवास आहे, भक्त निवास आहे, तिथे पण तुमची सोय होऊ शकते. पण आम्हाला वाटलं आम्ही विकेंडला जातो आहे तर कदाचित गर्दी असू शकते म्हणून आम्ही इथे बुकिंग केलं. पण हे पण खूप चांगलं आहे, बजेटमध्ये आहे मेन म्हणजे. तर मी तुम्हाला रूम दाखवतो आपली. आणि स्टेशनपासून पण ठीक आहे, 40 रुपये पर सीट रिक्षा घेतात. हा जो रोड सरळ जातो ना तो अक्कलकोट स्टेशनला जातो आणि तो जो रोड जातो ना तिकडे वटवृक्ष मंदिर, खंडोबा मंदिर, ते सर्व मंदिरांकडे जाण्याचा तो रोड आहे. आणि हे इथे आता सोसायटीज बनत आहेत की बंगले बनत आहेत ते काम चालू आहे ते भरपूर. आता त्या साईडला तर मस्त मोकळं आहे. 1 मिनटं दाखवतो मी. इथे आपल्या रूमच्या इथे जाऊया. हे बघा मस्त मागे पाऊस पडला असताना अजून मजा आली असती. ही आपली रूम आहे, रूम नंबर 7. आत जाऊया आता. तर मित्रांनो हे बघा ही आपली रूम आहे. आता मी दरवाजा ओपन करून परत खाली आलो तुम्हाला दाखवण्यासाठी. हे बघा इथे आतमध्ये एंट्री केलं हे टॉयलेट बाथरूम आहे. हा आरसा आहे इथे आणि त्यानंतर इथे हा बेड आहे. एक गादी पण एक्स्ट्रा दिली आहे आणि हा टेबल वगैरे बस. आणि इथे ही खिडकी.
पण हा व्ह्यू आहे ना तो हा मस्त आहे वाटतो, मला आवडला आहे खूप. पाऊस असताना अजून मजा आली असती, हिरवळ असते पूर्ण. छान आहे, एका फॅमिलीसाठी इनफ आहे हा. AC पण आहे, पण आम्ही नॉन AC घेतले त्यामुळे AC बंद आहे. तुमच्यावरती डिपेंड आहे AC हवे की नॉन AC हवे. हां, आपल्यावरती असतं ते, म्हणजे आपल्याला AC हवे नॉन AC हवे. तर आम्ही बोललो AC नको, कारण AC असली तरी आम्ही जास्त वेळ लावले तर अर्धा 1 तास, मग त्यासाठी एक्स्ट्रा 500 रुपये, तर ते थोडं जास्त वाटत होतं म्हणून नाही घेतलं. बोलू आपली नॉन ACच बरी, आणि एवढं काही गरम वाटत नाही ते. सकाळी ट्रेनमध्ये आम्ही जेव्हा पुण्याला आलो ना, पुणा जंक्शन क्रॉस केला का जरा थंडी वाजायला लागली होती, पण नंतर मग एवढं काय नाही. आता पण इथे गरम तर एवढं होत नाही मुंबई एवढं, पण ठीक आहे. आता संध्याकाळचं जेवणाचं बघू, त्या रिसॉर्टवाल्या काकांनाच सांगितलं आहे, तर बघू काय होतं, काय प्लॅन आहे संध्याकाळचा ते. तर दुपारी आम्ही दर्शन वगैरे करून आलो आणि जरा आराम केला, झोपलेलो, कारण दमलो होतो खूप. आणि आता रात्रीचे 9:30 झालेत आणि बाहेर आपलं जेवण रेडी आहे आता, तर जेवायला बोलवलं आहे. तर चला जेवायला जा, तुम्हाला दाखवतो काय काय इथल्या जेवणाचा मेन्यू आहे. बाहेर पण मस्त वातावरण आहे, शांत वाटतं एकदम, आणि लायटिंग वगैरे केलेली आहे थोडीफार. तर चला तुम्हाला बघा तुम्ही आता स्वतःच. फार मस्त शांत असं वाटतंय, वरती असं मोकळं आकाश आणि शांतता, आणि मस्त असं आता ते जे गरमागरम जेवण आपल्याला भेटणार आहे. तर मित्रांनो हे बघा जेवण आपलं आलेलं आहे. जेवणामध्ये चपाती, पिठलं, गवार बटाटा भाजी, डाळ भात, लोणचं, पापड आणि कांदा आहे. मस्त छान वाटतंय. तर मित्रांनो आता मस्त जेवण वगैरे छानपैकी झालेलं आहे, छान होतं जेवण पण, आणि आता झोपायची तयारी. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तर आता उद्यासुद्धा आम्ही राहणार आहोत इथे, कारण आमची तिकीट जी आहे ती 3 तारखेची झालेली आहे. ॲक्च्युली ट्रेनचा प्रॉब्लेम आहे, सेंट्रल लाईनवरती मेगा ब्लॉक वगैरे, त्यामुळे भरपूर ट्रेन कॅन्सल केलेले आहेत किंवा टाईम लेट आहेत. त्यामुळे आमचं 3 तारीखचं आता उद्यान एक्सप्रेसचं सकाळचं तिकीट झालेलं आहे, आणि त्यामुळे उद्याचा दिवस देखील आपल्याला भेटतो आहे 1 दिवस. तर आता उद्या बघू, गाणगापूरला जायचं तर प्लॅन आहे. आणि त्याचबरोबर आज आमचं बाळप्पा मठ इथे देखील दर्शनाला जायचं राहून गेलं, म्हणजे आमचं लक्षातच नाही. घरी आल्यानंतर ते रूमवरती आल्यानंतर लक्षात आलं. तर आता उद्या आम्ही ते पण करणार आहे. तर चला आजचा असा दिवस संपवला, आणि ही व्हिडिओ आता मी इथेच एंड करतो. तर बाय बाय. आता पुढचा येणारा व्हिडिओ पण नक्की बघा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.